पंचगंगा नदी प्रदूषणास सर्वाधिक जबाबदार असलेले इचलकरंजी येथील प्रोसेस कारखाने आणि नगर परिषदेचे मैला मिश्रित पाणी काळ्या ओढ्यातून नदीत सोडले जाते। यामुळे पंचगंगा नदी प्रदूषित होत असून नदी काठावर असलेल्या नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होतोय। त्यामुळे पंचगंगा नदीत काळ्या ओढ्यातून सोडल्या जाणारे पाणी तात्काळ बंद करावे या मागणीसाठी नदीकाठी असलेल्या नागरिकांनी इचलकरंजी लगत असलेल्या काळ्या ओढ्यावर आंदोलन केलं। गेल्या अनेक वर्षांपासून नदी प्रदूषणाविरोधात नागरिकांच्या वतीनं अनेक आंदोलनं करण्यात आली। मात्र पंचगंगा नदी प्रदूषण करणाऱ्यास प्रदूषण विभाग आणि प्रशासन वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला। सदर आंदोलनाची दखल घेऊन येत्या 4 दिवसात काळ्या ओढ्यातील पाणी बंद करण्यात येईल असं आश्वासन प्रांताधिकारी यांनी दिलं। प्रांताधिकारी यांनी दिलेला शब्द न पाळल्यास येत्या 14 एप्रिलला पंचगंगा काठ बंद पाळण्यात येईल असा इशारा आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी दिला। पंचगंगा काठावरच्या सर्व लोकप्रतिनिधी, सदस्य, सरपंच, सभापती या सगळ्यांच्या वतीनं आज आम्ही आमच्या पंचगंगा नदीमध्ये जो काळा ओढा जे प्रदूषित पाणी घेऊन आमच्या पंचगंगा नदीमध्ये मिसळतोय तो बंद करण्याच्या उद्देशानं आज आम्ही आंदोलनाच्या पवित्र्यात इथं आलेलो असताना शिरूर तालुक्याचे तहसीलदारांनी आम्हाला प्रांतांनी मीटिंगसाठी बोलवलंय म्हणून आता इथं आणलेलं होतं। आता मीटिंगमध्ये सगळी चर्चा झाली आणि अजून 4 दिवस आमच्या प्रांत साहेबांनी हे सगळं पाणी प्रदूषित पाणी नदीत येणार नाही अशा पद्धतीचं नियोजन करतो म्हणून 4 दिवसाची मुदत मागितलेली, पण आम्ही त्यांना 8 दिवसाची मुदत दिलेली आहे। जर या 8 दिवसामध्ये हे जर प्रदूषित पाणी पंचगंगा नदीमध्ये मिसळायचं थांबलं नाही तर आम्ही आमच्या पंचगंगा काठावरच्या नागरिकांना घेऊन हे दोन्ही ओढं येत्या 8 दिवसानंतर बंद करणार आहे। आणि आम्ही इथून पुढच्या काळामध्ये या प्रांत साहेबांना सुद्धा सांगितलेलं आहे की ते बंद करण्यासाठी प्रशासनानं सुद्धा आम्हाला सहकार्य करायला पाहिजे, कारण ही सगळी बेकायदेशीर कृत्य करायला लागलेत। आणि आमच्या यावेळी अर्जुन जाधव, संजय अणुसे, विश्वास बालीघाटे, नागेश काळे, अंकुश पाटील यांच्यासह काठावरील ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य आणि आंदोलन अंकुशचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते।